श्री स्वामी समर्थ. तर नवरात्र चालू झाली आहे, तर त्यासाठी मी आज बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू, उपवासाचे ते पण. सर्वात अगोदर शारदीय नवरात्राच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. इथे मी शेंगदाणे घेतले आहे, आता अंदाजेच घेतले, काही मोजून मापून घेतले नाही. मस्त खमंग असे भाजू द्यायचे आणि भाजल्यानंतर थोडे थंडही करून घ्यायचे, कारण की गरम गरम जर तुम्ही काढायला जा तर त्याचा गोळा होऊन जाईल. तोपर्यंत इथे गूळही मी बारीक करून घेतला शेंगदाणे थंडी होईपर्यंत. मग मिक्सरमध्ये असं बारीक काढून घेतलं. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे काढू शकता, बारीक जाडसर तुम्हाला जसं हवं आहे तसं. त्यानंतर इथे गूळ काढून घेतला आणि गूळ तुम्ही प्रमाणात घ्या, कारण की जास्त गोड व्हायला नको. हे मीडियमच लाडू छान लागतात, जास्त गोड नाही चांगले लागत. आणि त्यानंतर दोन्ही हाताने मी मस्त बांधून घेतले लाडू. खूप छान झाले होते आणि टेस्टलाही खूप छान झाले. आता देवीला नैवेद्य करायचा म्हटलं की काही ना काही करावंच लागेल. आणि हे बघा किती सुंदर लाडू झाले होते, सगळे एकसारखे बांधता आले. श्री स्वामी समर्थ.